Close Chrome instance. बरोबर टायमिंग गाठलं कसं. कितीही राग आला तरी आपण नवीन लॅपटॉप घेऊ शकत नाही. कशी पळणार आहे बसत्यात. मूड खराब असल्याचं वाटतं जाऊन. ठीक आहे. रडतोय नाही तर त्याला आधी असिस्ट करायचं म्हणून बाता मारत बसेल ते जाऊन. असं पोस्ट पिक्चर बॉक्सची अपलोड केल्या रिपॉझिटरीत URL. ज्यांना गरज आहे त्यांनी घ्या. मला रिमाइंड करायला लक्षात येत नाही. आम्हीच आठवणी द्यायचं काय करायचं. फाईल अपलोड पण ओपन केले नाही. पिक्चर बॉक्स मिटला होता ना सकाळी विषय. तरी काल मगाशी म्हणून ते दाखवायला ओपन केलं. हा अलाउनरचं कन्सर्न सांगायला मगाशी काहीतरी केलं होते. खराब करून.
नाही सोपं आहे, कोड एवढाच आहे बघा, अपलोडचा. बाकी आपल्याला उद्योग बाकीचं जास्त करायचंय तो आपल्या आपल्या इच्छेनुसार. एकदम बेसिक आहे यात. ब्राउजला तुम्हाला लेबल देऊ शकता. काय चायनीज मला जसं डार्क क्वेरी खाली काय जण टपून बसलेले असणार की आता म्हणणार आम्हाला ओरडतो प्रॉपर्टी दिली नाही की. ब्राउजच्या क्लिकला तुम्हाला पीडीएफ फाईल अपलोड करून घ्यायची. ब्राउजचा कोड परवा सारखाच आहे बघा, ओपन फाईल डायलॉग. आता हा प्रॉब्लेम काय झालाय, ओपन फाईल डायलॉग काल तुम्हाला मी पिक्चर बॉक्सच्या लेक्चरच्या म्हणलं, तुम्ही जर स्टॅटिक ऑब्जेक्ट घेतला तसा फिक्स ड्रॅग ड्रॉप करून, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं, तो कंटिन्युअस फॉर्म सोबत राहणार. त्यापेक्षा मी जे तिथं शिकवलं तुम्हाला की आपण स्वतःहून त्या ओपन फाईल डायलॉग नावाच्या क्लासचा स्मॉल ऑब्जेक्टला नाव दिले त्यांचे, डायलॉग नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट ओबीजे म्हणला तरी चालेल. चला ऑब्जेक्ट बनवला, ते तुम्हाला त्या दिवशी ओएफडी दिलं होतं ना, काय प्रॉब्लेम नाही. न्यू ओपन फाईल डायलॉग हा ऑब्जेक्ट बनवला आणि ओबीजे डॉट फिल्टर सेट केले तर डॉट शो डायलॉग ओबीजे डॉट फाईल नेम. मग हा जो स्टँडर्ड ऑब्जेक्ट तुम्ही तिकडून कायमचा फॉर्मला चिकटवून ठेवताय, तो कसा केला होता, टूलबॉक्स मधनं डायलॉग्स मधनं ओपन फाईल डायलॉग ड्रॅग ड्रॉप केलं की येते फॉर्म सोबत चिकटून बसते, म्हणजे कंटिन्युअस ऍप्लिकेशन सोबत राहणार. त्याला मला ते गरजेचं वाटत नाही, तर मी डिलीटच करून टाकतो. जे जुनं होतं त्या फॉर्म सोबत तर सर सोडलं नाही. अटॅच काय डिझायनर बरोबर पाहिजे. नाही मला नेम दिलंय, बेसिक म्हणतो आपण, खूप बेसिकच काम करतो. समज गेटिंग
ब्राउझचा कोड मग कसा आहे, ओपन फाईल डायलॉगचा ऑब्जेक्ट बनवणे, आपण तो यूज केला वाटतं, बरं असतं. ओके, तो ग्लोबल ऑब्जेक्ट झाल्यामुळं फाईल नेम डायरेक्ट काढता येत होतं त्याच्यातलं. लेबल वरती पण काढून घेतलेच की, लेबलला टेक्स्टला ओबीजे डॉट फाईल नेम असाइन केलेच की, लेबलचं टेक्स्ट घेतलं तरी चालतंय की. लेबलला दिलं थांबा, एलबीएल फाईल नेम. ओके, ह्याच्यात मी काढून घेतले फाईल. दुसरं लेबल ब्राउज रिझ्युमे म्हणून त्याला सिलेक्ट ब्राउज कराल, फाईल टाईप सांगाल त्याला कंडिशन म्हणून, नाही तर फाईल नेम येईल, सिलेक्ट कराल त्या फाईलचं नाव. ब्राउजचा ऑप्शन, त्यात ऑप्शन देण्याची पद्धत तुमचं डिझाईन काही थोडं स्टँडर्ड अजून करू शकताय. मला मेन प्रोजेक्ट मध्ये दाखवतो, प्रोजेक्ट मध्ये दाखवायचं आहेच. मग तो ब्राउझचा कोड कसा लिहिला, ओपन फाईल डायलॉगचा ऑब्जेक्टचे फिल्टर्स फक्त पीडीएफ फाईल चालेल. जर शो डायलॉग बॉक्स जो येतोय तो डायलॉग बॉक्स ऑब्जेक्टच्या डायलॉग बॉक्स मध्ये ओके म्हणजेच काय सिलेक्ट केलं ती फाईल आणि ओके म्हणला तर ती फाईल आहे, म्हणजे फाईल नेम आलंय असं समजून त्या ऑब्जेक्टचं फाईल नेम फक्त लेबलला असाइन करून घेतलं, कुठल्या ह्या दाखवलं की बाबा ही फाईल अपलोड झाली. एल्स लिहिलेलं ना, ऍक्च्युली एल्स मध्ये तुम्ही वॉर्निंग देऊ शकता, नो फाईल सिलेक्टेड किंवा अशा टाईपची काही गरज नाही वाटत. नेक्स्ट काय केलंय, अपलोडच्या क्लिकला तुम्हाला काय पाहिजे, कुठल्या फोल्डर मध्ये कॉपी करायचंय तो पाथ देऊन टाका. मग माझा लॅपटॉप मधला फोल्डर द्यायचा आहे का प्रोजेक्टचा फोल्डर द्यायचा हे ठरवा. मी इथं अख्खा ऍक्च्युली माझ्या लॅपटॉप मधला फोल्डर पण देऊ शकतो. हा पूर्ण ऍब्सोल्यूट पाथ आहे, ही एक पद्धत आहे. दुसरं म्हणजे त्याच प्रोजेक्ट मधला पाथ देणं, इक्वल टू पाथ तयार करावा लागेल ना तुम्हाला. फोल्डरचा पाथ रिझ्यूम म्हणता येईल का इथं, लोकल पाथ कसं देतात त्याला, रिझ्यूम स्लॅश नावानं फाईल बनली पाहिजे अशातला काही भाग नाही ना. पाथ फक्त आपल्याला जनरेट करून दिलं, पण फाईल नेम पण दिलं पाहिजे, नाही दिलं तर मग तो आहे तेच फाईल नेम घेईल. त्या फाईल नेमचा विषय तुम्हाला समजावायचं कसा हा प्रश्न आहे खरं तर. कन्सेप्ट तुमच्यापर्यंत कशी जाणार, तर आधी हा जो
ऑब्जेक्टच घालवला आपण तो. नाही. अल्गोरिथम काय करतो, टेक्स्टबुकचं नाव मी आता घेत असणार नाही. मला फाईल नेम कशात आहे समजा, डबल कोट कम्प्लीट कन्सिडर केला शेवटी, तर परत डबल कोट घेतला आपण. त्यात पूर्ण पाहत असेल नेम खाली म्हणलंय का ती केलेला पार्ट जर तसाच ठेवला, त्याच्या नावानं घेऊया तात्पुरतं. फोल्डर मध्ये काय आहे का याच्या फोल्डर काम आहे. मी काय मेसेज करू नका रे, फोन अनम्यूट करा बरं का, काय वाटलं चालतं. मेसेज ओके वन हो मगाशी पडलेले आहेत सगळे, माझ्याकडे लक्ष जाणार नाही मेसेज ज्यावेळी कोड चाललाय त्यावेळी. मला काही शंका आणि काय वाटलं तर अनम्यूट करा शक्यतो लक्ष नसल्यावर. म्हणून समजून लिहिलं लोडला मध्ये काय चेक केलंय का की फाईल नेम नसेल तरचा कोड टाकायचा राहिलाय, टाकायचा राहिलाय. म्हणजे जर डेटा हे दोन्ही भरलेलं नसेल, फाईल नेम आणि युजर नेम, तर अपलोडला नाही व्हायला पाहिजे कोड. माझाच घेतो MCS चा रिझ्यूम आहे. नाव मला वाटतं हो काही पूर्ण पाहत येत, पूर्ण पाहत घेते. फाईल नेम नाहीये फक्त, मग ती चूज नाही करता येणार. तो डायलॉग बॉक्सचा ऑब्जेक्ट असता तर काहीतरी करता आलं असतं त्यातनं, की फक्त स्पेसिफिक फाईल नेमचं टेक्स्ट तो पूर्ण पाहत आहे त्याला. ठीक आहे, लेट्स सी. कांट फाइंड, हा तो पाथचा इश्यू आला बघा, पाथ त्याला जनरेट नाही करता. लोकल पाथ रिझ्यूम देणार का कसं देणार, डॉट रिझ्यूम
लोकल पाथ, कम्प्लीट पाथ तुमचा जो ऍब्सोल्यूट पाथ देणं सोपं आहे, रिलेटिव्ह पाथला काय जुगाड आहे काय माहित नाही. बर, अरे वा, तर डायरेक्ट सजेशन द्यायला लागेल. And then to text list path get file name source file path the file name काढून घेतले मी. हे कुठं आहे? डोमेन, current domain, हे असं कशाला लिस्ट केलं? डोमेन, current domain, yes, correct. Subfolder named upload files. Loaded files, okay, okay. बरंच दिलंय त्यांनी ऍक्च्युली, आणि बेटर दिलंय ना असं नाही म्हणत मी. एक्सप्रेशन लिंक सर्व केले. फाईल कॉपी तोच कोड आहे आपला. तर आता सोर्स फाईल पाथ नावाचा व्हेरिएबल, सोर्स फाईल पाथ, हे ठीक आहे.
डेस्टिनेशन फाईल पाथ जो बनवला त्यांनी तो पाथ डॉट कंबाईन नावाच्या छान सगळंच काम झालं. परफेक्ट कोड आहे आणि बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी कोड आहे. पूर्ण दिलाय त्यांनी अगदी पूर्ण. लाईन अँड लाईन घेतली तरी चालेल. ओएफडी म्हणलो होतो आपण त्याला. ओपन फाईल डायलॉग मोठ्याच्या मोठं केलंय. ऑब्जेक्टला नाव पण तेच दिले. डायरेक्ट दिलाय का त्यांनी? आपण केलं फिल्टर्स वगैरे सेट करणं येते झाले आपलं. सोर्स फाईल डेस्टिनेशन फाईल सोर्स फाईल पाथ डेस्टिनेशन फाईल पाथ. माझ्या लॉजिक मध्ये काय म्हटलंय एसटीआर ओल्ड पाथ एसटीआर न्यू पाथ अशी नावं दिली ती. करण्याआधी त्यांनी डायरेक्ट करायचं. हे मी आता कमेंट्स तेवढा नाही ठेवणार त्यात. इफ काही घेतलाच नाही आपण त्याला इफ टाकायचा होता खरं तर. db username dot text not equals to null and then आपलं फाईल नेम आपल्याला कशात मिळणार होतं टेबल मध्ये असलेलं फाईल नेम ग्लोबल व्हेरिएबल घेऊया त्यांनी जसं केलंय हे पाथ कंबाईन व्हेरिएबल. पण फाईल डायलॉगच्या शो डायलॉगला ट्रू बाहेर ऑब्जेक्ट होता ना पण त्यांचा ग्लोबल ऑब्जेक्ट होता तो ऑब्जेक्ट बाहेर नाही ठेवायचा. युजरनेम भरलं ब्राउझर क्लिक केलं अपलोडला आलाय मग फाईल शुड बी फाईल नेम. तसं हे कॉपीचं लॉजिक त्यांचा सोर्स फाईल पाथ डेस्टिनेशन फाईल पाथ आणि टू ओव्हरराइड द ओव्हरराइड दिस ऑलरेडी त्या नावाची फाईल असेल तर ते ओव्हरराइड करणार. मेसेज बॉक्स पण नवीन पॅरामीटर शिकवत आहे आपल्याला बा. कोड भारी मिळालाय. डॉलर टाकलं की तुम्हाला सिंगल कोट मध्ये तुम्हाला व्हेरिएबलची नावं घेता येतात. आजपर्यंत मेसेज बॉक्स मध्ये हा ऑप्शन मी कधी ट्राय केला नव्हता पण भारी छान. जरा वेळ लागेल बरं का पूर्ण करायला मजा येईल. सोर्स फाईल पाथ डेस्टिनेशन फाईल पाथ त्याऐवजी मी एसटीआर न्यू पाथ ओल्ड पाथ केलं होतं. मी आता काय करतो ग्लोबल घेतो. ग्लोबल कसं आहे आता ग्लोबल परवा जे सी मध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवली तसं नाहीये इकडं. व्हेरिएबल बनवलेत
बाहेर. आता लेबल वरती तुम्ही टेक्स्ट असाइन करताय ते ठीक आहे. त्याच्या क्लिकला ब्राउझच्या ओल्ड पाथ ना, एक्झिस्टिंग पाथ तुम्हाला ओल्ड पाथ व्हेरिएबल मध्ये मिळणार आहे. एक व्हेरिएबल फाइल नेम सेट करा. फाइल नेम मस्ट बी स्ट्रिंग. ओल्ड पाथ व्हेरिएबल स्ट्रिंग आहे, त्यामुळे इथं तुम्ही ओल्ड पाथ सेट केलात. आता इथं फक्त मला एकच चेक करायचं, अँड str old path should not be equal to नसेल, म्हणजे ओल्ड पाथ मध्ये पाथ आहे याचा अर्थ तुम्ही इमेज ब्राउज करून आलाय सक्सेसफुली. हे न्यू पाथचं मी जरा माझी कमेंट आहे ती तशीच ठेवतो, नंतर लागेल तुम्हाला त्याची गरज नंतर सांगतो, जे की मी आधी वापरले. प्रोजेक्टच्या दृष्टीने करेक्ट आहे ते माझं सेंटेन्स. मला आता शिकायला मिळतंय ह्यातनं ते आधी वापरूया. त्यांनी जे दिलंय, जर हे दोन्ही भरलेलं असेल तर आपल्याला फाईल अपलोड करायची. आपल्याकडं फाईल ब्राउज होऊन आलेली आहे, म्हणजे फाईल नेम मिळाले ओल्ड पाथ मध्ये, आणि युजर नेमचं टेक्स्ट भरलंय, म्हणजे आपल्याला जे डेटाबेसला पाठवायला उपयोगाला येणार असेल तर त्या अर्थी आपण घेतलंय त्या अपलोडच्या क्लिकला दोन्ही भरले, रिक्वायर्ड डेटा आहे असं समजू. ते असेल तर ओल्ड पाथ वरची फाईल न्यू पाथ वरती कॉपी कर. ओल्ड पाथ वरची फाईल न्यू पाथ वरती कॉपी कर. त्या अर्थानं फाईल डॉट कॉपी नावाचं फंक्शन आहे. ट्रू इंडिकेट्स इथं कमेंट मध्ये दिलं होतं त्यांनी काय, जर ऑलरेडी ती फाईल असेल तर ती फाईल ओव्हरराईड करतं वगैरे वगैरे. हा मेसेज बॉक्स भारी आहे त्यांचा, तो पण घेऊया. आता सध्या फाईल अपलोडेड सक्सेसफुली तेवढंच ठेवूया. ट्राय कॅच इफेल सारखं वापरलंय त्यांनी, खरं मजा आहे. टार्गेट डिरेक्टरी आणि स्ट्रिंग फाईल नेम जे घेतले त्यांनी, डेस्टिनेशन फाईल पाथ हे जे आहे ना ते भारी केलंय त्यांनी. सिलेक्टेड पाथ हे लेबल असणार आहे मला वाटतं, आपण जसं घेतलंय पाथ दाखवायला, बरोबर ना. डिस्प्ले सिलेक्टेड पाथ त्यासाठी UI का आपल्याला दाखवणार, जाऊ दे. कमेंट्स काढले की तुम्हाला तो कोड तिथे सोफिस्टिकेटेड वाटेल. बघा, टार्गेट डिरेक्टरी म्हणजे ज्या डिरेक्टरीमध्ये तुम्हाला जी फाईल अपलोड करताय ती ज्या फोल्डरमध्ये ठेवायची, त्या फोल्डरचा पाथ मिळवून द्यायचा त्याला. मग कसं करायचंय, टार्गेट डिरेक्टरी म्हणजे अपलोड फोल्डर म्हणतो मी याला. अपलोड फोल्डर आपल्याला सोपं वाटेल असं टार्गेट डिरेक्टरीच्या म्हणजे. ओके, अपलोड फोल्डर, त्या फोल्डरचा पाथ मिळवा. कुठल्या फोल्डरमध्ये अपलोड करायचं त्याचा पाथ. मग आता मी काय म्हणतोय, मला तो फोल्डर पाहिजे रिझ्युमी नावाचा. आता हा रिझ्युमी नावाचा फोल्डर नसेल तर बनव, अशा अर्थानं हा इफ आहे. हा या नावाचा फोल्डर जर ऑलरेडी नसेल, आहे मी ऑलरेडी बनवलाय, नसेल तर बनवण्यासाठी हा इफ आहे. क्लिअर. त्यानंतर फाईल नेम क्रिएट करून घ्या, म्हणजे
सोर्स फाईल पाथ मधनं म्हणजे ओल्ड पाथ मधनं फक्त काय काढून घ्या, पूर्ण पाथ मधनं फाईल नेम काढून घ्या. पाथ फ्रॉम गेट फाईल नेम, ह्या ओल्ड पाथ मध्ये अख्खाच्या अख्खा पाथ होता, मगाशी मी अपलोड केलेलं दाखवलं तुम्हाला, पूर्ण पाथ येत होता. त्या पाथवरच तो रिझ्युमी डॉक्युमेंट्स मधनं दाखवला होता तुम्हाला. पीडीएफ फाईल, ही जी पीडीएफ आहे तो एवढंच म्हणतो किंवा MS एवढं. हा, हे जे नाव आहे का नाही फाईलचं, एवढंच नाव मिळावं, पूर्ण पाथ नको मला. त्याच पूर्ण पाथ ऍक्च्युली तो C ड्राईव्ह वरती आहे. C ड्राईव्ह :/ ते युजर्स वगैरे वगैरे डिरेक्टरी हे ते सगळं असतात. फुल पाथ बघा, C:/ user/ linux/ document/ हा पूर्ण नाव असं येत होतं. मग त्यातलं फक्त फाईल नेम काढून दे, त्यासाठी ही लाईन आहे. ते फाईल नेम म्हणजे कॉपी जिथं करायचं तिथं पण त्याच नावानं फाईल बनावी त्या अर्थानं. आणि टार्गेट डिरेक्टरी आता त्याला तुम्ही म्हणताय डेस्टिनेशन फाईल पाथ. सपोर्ट बघा, डेस्टिनेशन फाईल पाथ इथे वापरले ना त्यांनी, त्याला आपण ठेवलं तो ग्लोबल न्यू पाथ. असं ते बाहेर जातं, ते बनवले तर बाहेरच असतो. पाथ लोकलला नाही बनणार आहे, तो बनवलेला आहे. टार्गेट डिरेक्टरीला नाव दिलं आपण अपलोड फोल्डर. आपण ज्या फोल्डर मध्ये अपलोड करायचं त्या फोल्डरचा पाथ किंवा फोल्डर, हा बरोबर, पाथ आणि कॉमा फाईल नेम याच्यापासून काय कर, तो परत न्यू पाथ तयार कर. सगळा न्यू पाथ तयार करेल आणि मग तुम्हाला ओल्ड पाथ कॉमा न्यू पाथ वरती फाईल अपलोड करून टाकायचे. मुद्दाम इथं नाव वेगळं टाकणार आहे. पुन्हा लक्षात दाखवायसाठी बोलतो. बघूया, त्या फोल्डरला काहीच नव्हतं मगाशी. प्रोजेक्ट फोल्डर C# मध्ये विंडोज असाइनमेंट्स फाईल अपलोड. ब्रेक पॉइंट लावूया, गेलाय तिकडं. पाथ घेतला कुठला, रिकाम आहे. अपलोड ज्याच्यात करायचंय तर गेलाय बरोबर. बघा आत्ताच 14 असाइनमेंट 8. त्या प्रिझ्युम नाहीये पण हा पाच वेगळा होता बघा.
bin/debug/resume bin/debug/resume इथं आलाय पाठ. हा घेतला तुम्ही आलाय कॉपी तर केलं त्याने. कॉपीवरती शंका नव्हतीच, फक्त गेला कुठं तेच कळत नव्हतं. आता आपल्याला मग काय पाहिजे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मी डिरेक्टरी बनवणं, अशी डिरेक्टरी बनवली तर त्या डिरेक्टरीचा करेक्टेड पाथ द्यायला लागेल. बरोबर आहे. तुम्ही ऍक्च्युली काय होतं, हा फोल्डर राहणार आहे तुमच्या रार फोल्डर सोबत, म्हणजे प्रोजेक्ट फोल्डर सोबत. तुम्ही ज्यावेळी डिप्लॉय करायला जाता त्यावेळी डिप्लॉय केल्यावर बिन मधला डिबग किंवा रिलीज फोल्डर हा तुमचा पाथ राहतो प्रोजेक्टचा. कळलं का? त्यामुळे तो पाथ असणंच करेक्ट आहे. फोर्क इन्फोसिस्टम स्लॅश त्यानं जो घेतला होता ना करेक्टेड पाथ मध्ये /bin/debug जे घेतलं होतं त्या पाथला जाणं नाही, तिथं फोल्डर बनणंच करेक्ट आहे. एक्झॅक्ट प्रोजेक्ट डिरेक्टरी मध्ये फोल्डर बनणं ते त्याचं करेक्ट आहे, त्याचा काही विषय नाही. फक्त मुद्दा काय आता, हा झाला प्रोजेक्टच्या डिरेक्टरीत म्हणजे प्रोजेक्टच्याच फोल्डरमध्ये परत फोल्डर बनवणं अपेक्षित असेल तर. पण जर त्या मशीनवरती त्या मशीनवर तुम्ही ज्यांच्या करणार आहे काम त्यांच्या मशीनवर सी ड्राईव्ह नक्की असणार आहे, आणि तुम्हाला जर कंपल्सरी सी ड्राईव्ह मध्ये तुमच्या प्रोजेक्टच्या नावाचा फोल्डर मध्ये रिझ्युमे अपलोड करायचे असतील किंवा प्रोजेक्टचं नाव अंडरस्कोर किंवा .-resume नावाच्या फोल्डर मध्ये जर अपलोड करून पाहिजे असेल, कळतंय का, तर तुम्हाला एवढं मोठं करायला लागत नाही. मग जो फोल्डर आहे तो फोल्डरचा पाथ तुम्ही डायरेक्ट पण देऊ शकता. मगाशी जो कोड लिहित होता ना त्या नावाची डिरेक्टरी बरोबर, तो फोल्डर आपण शोधायला लावणार आहे ना त्याला, मग पाथ जनरेट करणार. पाथ तयार होतोय. आता इथे तुम्ही फोल्डरचा फोल्डर पर्यंतचा पाथ देणार आहे. फॉर एक्झाम्पल C:// प्रोजेक्टचं नाव आहे ऍप समजा आपल्या /resume या नावाचा फोल्डर असावा सी ड्राईव्ह मध्ये. बघा सी ड्राईव्ह मध्ये कुठलाच फोल्डर नाही तसा, आणि सी ड्राईव्ह मोस्टली असतो असं गृहीत होतं आपण. त्या फोल्डरला मला अपलोड करायचे. आता ही डिरेक्टरी नाहीये तर ह्या लाईनला ती डिरेक्टरी बनणार असं म्हणलो तुम्हाला. आता इथे ब्रेक पॉइंट लावतो आणि त्या डिरेक्टरीत अपलोड फोल्डर /फाईल नेमनं न्यू पाथ बनवून तिथं आपल्याला फाईल कॉपी होऊन मिळणार. दुसरी फाईल घेणार आता. आता समजा मी बरं असं माझ्याकडे या पोरांचे रिझ्युमे आहेत आता बाय डिफॉल्ट म्हणून ते घेऊ शकतो पटकन. तिथं आलं ते पूर्ण आलं. अपलोड फोल्डर मिळालं आता. ते पाथ काय म्हणले बघा, आता अपलोड फोल्डर मध्ये C:// resume या नावाचा फोल्डर शोधायला जाणार होतो. आहे का तर नाहीये. इथं आता इफच्या आत गेला तर तो क्रिएट करणार आहे. ज्या इफच्या आत आला त्या ती फाईल ते फोल्डर नाही सापडलं त्याला, त्या नावाचा फोल्डर अजून सी ड्राईव्ह मध्ये या सी ड्राईव्ह मध्ये त्या नावाचा फोल्डर नाहीये तर येईल. मुद्दाम हे हाफ ठेवतो आणि ही विंडो हाफ करतो तुम्हाला.
जादू लाईव्ह दिसली पाहिजे. अरे स्टेप ओव्हरचे ऑप्शन इथं स्टेप ओव्हर करू. आला का? तर बघा हे सिलेक्ट केले होते मी आधीपासून. हा फोल्डर आत्ता आलाय. अगदीच माझ्यावर म्हणजे विश्वास नसेल असं नसावंच. मॉडिफाईड डेट क्रिएटेड डेट जर ह्या फोल्डरची चेक केली तर 16/10 ची तारीख अधिक 10/24 4 पत्ताचं टायमिंग आहे. रिझ्यूम फोल्डर रिकाम आहे आता तुमच्या समोर बनलं. ओके त्या फोल्डर मध्ये काहीच नाही आता हे पण दिसतंय. फोल्डर रिकाम आहे इकडं. आता ही फाईल पाथ कॉपी होणार आहे ना ते तर दिसेल तिथं फाईल रिकामा एम्प्टी दिसते शब्द तिथं काहीतरी येईल. नेक्स्ट फाईल नेम त्याला मिळालं बघा फाईल नेम आहे का त्याच्या रिझ्यूमचं नाव मिळालं आणि अपलोड फोल्डरचा पाथ आणि हे फाईल नेम तिथं कॉपी होणार आहे. ओल्ड पाथवरनं न्यू पाथवरती कॉपी. अरे हो नथिंग जादू नाही का? मला मगाशी भारी काय वाटलंय माहितीये का त्यांच्या ह्याच्यात क्लिअर करून माघारी यायचं. आता मी परत काय करतो माझा घेतो फोर्क नावानं. ब्रेक पॉईंट नको आता आपल्याला. मी माझा म्हणजे रिझ्युमी नावाची फाईल एक अपलोड करतो कुणाच्याही माहित नाही मला. फोर्क नाव दिलं नुसतंच. आणि ती फाईल परत एक घेतो. संस्कृतीची समजा आणि अपलोड मी मुद्दाम तेजस्विनीचा सिलेक्ट करतो फाईल. त्याच फोल्डर मधली आता सेम जी तेजस्विनीची सिलेक्टेड आहे अपलोडेड आहे तीच फाईल सिलेक्ट करतो. ते सिलेक्ट केले त्यामुळे अपलोडला इथं कोड काय लिहिला होता आपण ऑलरेडी ती फाईल असेल तर ओव्हरराईड कर. ट्रू मुळे काय होणार ती फाईल नवीन नाही बनणार. ती फाईल आहे तीच ओव्हरराईड होणार. नवीन फाईल अपलोडेड दिसणार नाही तुम्हाला. क्लिक नाही केलं बघा आणि जर टायमिंग नीट बघा मॉडिफाईड टाइम किंवा आता इथं अपलोडेड टाइम म्हणजे या फोल्डर मध्ये कॉपी होण्याचा टाइम तर ते आत्ताच दिसेल एक्झॅक्ट 10:26 आणि 10:25 ती ओव्हरराईड झाली क्रिएट झालेली फ्लाईट टाइम वगैरे बघायला पाहिजे. जाऊ म्हणजे तिथं दुसरी फाईल आली नाही पण सेम वे आता परत तर केली समजा संस्कृतीची सेपरेट अपलोड. संस्कृती नाव नाही टाकत चाल मी नाव समजा वायसी कॉलेज मधलं असंच नाव आहे. ज्याची कोणाची सापडेल त्याचा घेतो. तेजस्वी रिपीट नको आता बस. केला तर तो फोल्डर मध्ये जाताना कुठल्या नावाने जातोय जे नाव त्या फाईलला होतं तेच नाव तुम्ही घेताय. मग फाईल नेम आता ह्या पोरीचं त्यांनी स्वतःच टाकलं होतं करेक्ट पण ह्या व्यक्तीनं फाईलला नीट नाव दिलं नव्हतं. तुम्ही ज्यावेळी वेबसाईट्स वरनं डाउनलोड करता रिझ्युमी त्यावेळी काय होतं कधी कधी रॅन्डम फाईल नेम पडतात त्या फाईलला. रिझ्युमी अपलोड करून तुम्ही ज्यावेळी पीडीएफ टू वर्ड कन्वर्ट करायला जाता त्या अशी काहीतरी रॅन्डम नावं येतात फाईलला. कोणाच्या आहेत हा अशी नावं येतात. आता हा समजा माझा आहे मी आता वेगळं नाव दिलं समजा रनिंग आहे तर नाव दिलं समजा आता त्यानं त्याचा रिझ्युमी ब्राउज केला त्या रिझ्युमीला ते रॅन्डम नाव होतं काहीतरी मग
5, 6. ही फाईल आहे त्याची समजा. ती फाईल अपलोड होणार, अपलोड होण्याबद्दल काही शंका नाही, ती आली. म्हणून मला काय करायचं होतं, ही अशी जी त्यांच्या फाईलला नाव आहेत ती नावच घेऊ नको. त्यांच्या फाईलला आहेत नावं ती घेऊ नको. त्या फाईल घे त्यांनी दिलेल्या. पण अपलोड होताना मला काय पाहिजे, इथं जे युजर नेम टाकतोय ना, ते युजर नेम डॉट पीडीएफ. इथं युजर नेम जे काय टाकाल त्याच युजरची फाईल असणार नाही. असं हे तर टाईप करणार तो चुकीचं टाईप करणार नाही. म्हणजे तुमचा स्टाफचा फॉर्म आहे, स्टाफचा रिझ्युमे अपलोड करून घेताय. तर स्टाफचं नाव तुम्ही करेक्ट टाईप केलेलं असणार आहे. तर स्टाफ नेम डॉट पीडीएफ केलं तर, म्हणून मी तो कोड लिहिला होता. आता काय करूया, फोल्डर मधल्या त्या फाईल्स बरं डिलीटच करतो. आपल्या डेटाबेस मध्ये डेटा घालवायला नाही अजून. ब्रेक करा. आता हा जो पाथ आहे तो ठीक आहे, पाथ मिळवला तुम्ही, डिरेक्टरी नसेल डिरेक्टरी बनव म्हणलात ते करेक्ट आहे. फक्त काय आहे, अजून न्यू पाथ बनवताय तुम्ही, तो अपलोड फोल्डर स्लॅश फाईल नेम जे केलंय ना तुम्ही, कॉमन फाईल नेम, हे फाईल नेम मला काय म्हणायचं आहे, त्या जुन्या फाईल नेम म्हणजे ओल्ड फाईल पाथ आहे ना, त्यातलं फाईल नेम घेण्याऐवजी मी काय म्हणतोय बघा, इथं क्रिएट केलं होतं बघा, फाईल नेम द्यायला सांगितलं. pdf या नावानं बनवलं असं मला म्हणायचं. फाईल नेम जे तयार करताय ते फाईल नेम तिकडचं न घेता आपल्याकडे जे टीबी युजर नेम मध्ये टेक्स्ट असेल त्याच्या पुढं डॉट पीडीएफ. आता पीडीएफ एक्सटेन्शन द्यावं लागेल. हो त्यांच्या परत फाईल रेकग्नाइज नाही होणार. आता बघूया, आता फोल्डर रिकामा आहे बरं का, परत फोल्डर रिकामा केला, म्हणजे डिरेक्टरी आहे. आता डिरेक्टरी शोधायची गरज, डिरेक्टरी त्याला क्रिएट करायला लागणार नाही. आता मी समजा इथं म्हटलं नाही, त्याच पोरांचे ग्रुपचे रिझ्यूम आहेत. काय करू, तिच्या रिझ्युमीचं जे नाव आहे हे बघा, फक्त मी SM केलं, संस्कृती मोरेचा शॉर्ट फॉर्म केला, SM.pdf अशा नावाची फाईल आहे. मला ती ओळखणार नाही एवढ्या शॉर्ट नावावरनं. हा रिझ्युमी नुसता रिझ्युमी नावाचा फाईल कुणाच्या एकदा बघून ठेवूया, ती पण अपलोड करायला इंद्रजितचं आहे. बरं झालं, अजून एक सापडलं तसा. आता SM नावाचं संस्कृती.pdf न गेलं पाहिजे आणि नुसतं रिझ्युमे तो इंद्रजितचा होता, मग ती इंद्रजित.pdf बनली पाहिजे आपल्याकडे. SM.pdf घेतली अपलोड म्हणून, आलं का बघा संस्कृती.pdf नावानं. तसलं तर इथं काय टाकूया, इंद्रजित आहे का लेक्चरला, स्पेलिंग चुकू नये मग तुमच्या समोर तुमच्या नावाचं म्हणून म्हटलं, रिझ्युमी नावानं टाकलं. घेतली अपलोड, बघा तिथं नाव कसं पडलं, आलं का. जे युजर नेम दिलं होतं त्या नावानं .pdf बनली. या फाईल सेपरेट चेक करता येतात.
हीच फाईल आहे का आणि त्याची रिझ्यूम तिकडं त्या फोल्डरला त्याच्यात हा पण असेल तर काय शंका नाही. बाकीचे नाही टेस्ट करत बसत. कळलंय म्हणजे आता का मी अक्षर खरं सांगू का ते कधी घेतले मागच्या वेळेस असते मी अं, 14 आज मॉडिफाईड डेट आहे. ऍप कॉन्फिग 2022 ला बनलेली फाईल आहे. त्याच्या आधी मध्ये कुणाला तर शिकवली असेल तर त्यावेळी म्हणजे मधल्या 1 वर्षभरात ती काय असाइनमेंट वापरलीच नव्हती. म्हणजे हा कोड काय माझा रोजचा नाहीये. मलाही बऱ्याच गोष्टी यातल्या बघायला लागल्या किंवा नवीनच केला आता आपण. त्यावेळेचा लईच बेसिक कोड होता. मगाशी जो सुरुवातीला म्हणून मी बेसिक नाव दिलं त्या फॉर्मला. फॉर्मला नाव देत राहू का फाईल अपलोड बेसिक म्हणलो मी. त्यामुळे कारण ते पहिलं होतं तो ब्राउझचा कोड तर सिंपल होता. ओपन फाईल लॉग डिफॉल्ट ऑब्जेक्ट घेतला होता. इथं पण हा इफ नव्हताच. एवढाच मधला हा खालचा कोड तेवढा होता 3-4 लाईनचा. काय म्हणजे अशा टाईपचाच कोड होता क्लिअर करेपर्यंतचा. हे आपल्याला शिकायला मिळालं, हे आपल्याला शिकायला मिळालं. सर्च काय टाकलं तुमच्या समोर मी? अपलोड फाईल इन प्रोजेक्ट डिरेक्टरी ऑफ C# WPF ऍप्लिकेशन. ग्रामर इज, वॉज, इज, देअर, हिअर काय टाकलंय का त्यात? हाऊ टू फाइंड आउट, हाऊ टू अपलोड, अपलोडेड, अपलोड काय, ग्रामर काय अपलोडिंग, ING, ED काय तसलं काय नाही ग्रामरचं. जे गरजच नसते. टेक्निकल सर्च करताना. दिलं ना मला किती पहिलाच बेस्ट अप्रोच माहिती आहे मला AI ना आहे का काय मी नाही ना द्यायला लागत. मी डायरेक्ट गुगल सर्च केलं होतं. मिळालं ना मला पहिलाच अप्रोच. फक्त हे माहित पाहिजे कुठल्या प्रकारचं ऍप्लिकेशन आहे ते पण सांगायला लागतं. ओन्ली इन C# म्हणून चालत नाही. C# मध्ये प्रकार आहेत MVC, ASP, PB. PB C# नाही होत खरं बोलणं. तर त्यात आता समजून घे ना कारण मी ह्याच्या आधी केलंय म्हणजे पार्शली केलेला होता कोड. त्यामुळे मला हे समजायला लय जड नाही गेलं. त्यातल्या काही गोष्टी कशाला काय म्हणायचं त्यांना हे माझी बुद्धी चालली. आता हा एक मेसेज बॉक्स तेवढा वापरूया मजा वाटते. भारी नवीन शिकायला मिळते ते पण. की मी कधीच मेसेज बॉक्स मध्ये व्हेरिएबल नेम प्रिंट करून बघितलं नव्हतं. लय वेळा वाटलं होतं की मेसेज बॉक्स मध्ये मला व्हेरिएबलचं नाव ऍक्सेस करायची इच्छा होती. फाईल विथ फाईल नेम अपलोडेड सक्सेसफुली टू फोल्डरचं नाव आपल्या बरं फोल्डर नेम तुम्ही अपलोडेड फोल्डर घेतलंय ना ठीक आहे फोल्डरचं नाव मेसेज बॉक्स बटन का इमेज ती पण असते. हा तुमचा पहिला पॅरामीटर टेक्स्ट नंतर कॅप्शन नंतर बटन्स मेसेज बॉक्स बटन्स बटन्स असतात बटन झालं त्यांच्याकडे. चौथा पॅरामीटर ऍज युजल आयकन असतं त्यांनी काय केलं ते इमेज केलंय त्यांच्या कोडमध्ये ते इन्फॉर्मेशन बघूया बरं जरा मस्त मेसेज बॉक्स कसा वाटतोय. व्हेरिएबल नेम जर मेसेज बॉक्सच्या मेसेज मध्ये पाहिजे असेल तर काय आहे तो डॉलर सिम्बॉल आहे बरं का डॉलर मग त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला सिंगल कोट मध्ये कर्ली ब्रेसेस मध्ये व्हेरिएबल नेम देता येते. हे सिंटॅक्स असतात खरं काही काही वेळेस स्ट्रिंग मॅनिप्युलेट करायचे ते माहित नसल्यामुळे आपण कधी वापरत नाही. मी पण कधी सर्च करायला गेलो नाही हा प्रकार
मला व्हेरिएबल नेम मेसेज बॉक्स मध्ये पाहिजे. आलं योगायोगानं समोर. समजा मी पोर्कच्या नावानं माझा अपलोड करतो. आता रिझ्यूमे माझा डॉक्युमेंट्स मध्ये आलं का? फाईल 4.pdf कारण या नावानं बनणार होती. अपलोडेड सक्सेसफुली टू C/ फोल्डरला अपलोड झाली आहे. तर किती जणांना इथपर्यंत कळाले त्यांनी 1 टाईप करा. आणि ज्यांना इंटरेस्टिंग वाटलं त्यांनी 2 टाईप करा. ते तुमच्या तर 2 दुसरे मास्तर लोक 1, 2, 3, 4 काय पण टाईप करायला होते. आहे असलं म्हणजे तुम्ही स्वतः करायला बसलात तर थ्रिल वाटेल तुम्हाला. मी आता स्वतः करायला बसलोय आणि मला न येणारी गोष्ट मी करतोय तेव्हा मला ती मजा वाटते. येणारच शिकवायला कधी-कधी बोर होतं. मग आणि आता माझा मूडच नव्हता खरं लेक्चरचा. म्हणून मी थोडंसं चाळे करत शिकवतोय तुम्हाला. पण मजा आली मला तरी. आणि प्रॅक्टिस नव्हतं माझं. म्हणजे विसरलो होतो या असाइनमेंट. 1-2 वेळा शिकवले बरं का मी. आता 14वी बॅच चालली ना आपली. 14 का 15 काय असेल ते. मी 2 ते 3 वेळाच फाईल अपलोड शिकवले. ते पण 1-2 वर्षी प्रोजेक्टमध्ये होतं एक दोघांच्या. आणि मला ऑकेजनली शिकवायला लागलेली असाइनमेंट आहे. त्यामुळं पाठ नाहीये माझ्या कोड. हे नाही मला वाटलं माझ्याकडे नाहीच आहे कोड, मला माहीतच नव्हता हा कोड. विसरलो होतो. ही लाईन लक्षात पाहिजे होती मला वाटतंय माझ्या नव्हती लक्षात. लेक्चर सुरू करायच्या आधी. बाकीचं ठीक आहे जुगाड करायला लागणार हे माहित होतं. कुठनं तरी पाथ घ्यायचे दोन्ही. म्हणजे जिकडं कॉपी करायचं तिकडचा पाथ आणि ज्याच्यात कॉपी करायचं ते तुम्हाला बोललो होतो पण मला वाटतं मी असाइनमेंट सुरू करायच्या कंटेक्स्टमध्ये कालच्या का कधीच्या लेक्चरला. की आपल्याला 2 पाथ लागणार. जिथनं कॉपी करायचं, ज्याच्यात कॉपी करायचं ते पाथ सांगायचे आणि ते काहीतरी कॉपीचं फंक्शन लागेल कुठलं तरी. ही नावं मला माहित नव्हती. हे पाथ डॉट कंबाईन, फाईल डॉट कॉपी, हे डिरेक्टरीचं हे काय काय नव्हतं माझ्या म्हणजे डिरेक्टरी शब्द माहित आहे मला विंडोज प्रोग्रामिंग केल्यामुळं. पण अगेन पद्धतच माहित नव्हती. म्हणून नवीन काहीतरी एवढं थ्रिलिंग बघायला मिळाल्यावर भारी वाटलं पाहिजे. लाईन ऑफ कोड ठीक आहे म्हणजे 5, 7, 10 लाईनचा कोड शिकलो. म्हणून असं समजू नका त्यात काय विशेष आहे. कधीच लाईन ऑफ कोड वरनं हे करायचं नाही. कोणाला आपण त्याला कोणाला जज करू नका. ती लाईनचा कोड आहे. कोडची क्वालिटी आणि अभ्यास हा प्रत्येक वेळी तुम्हाला लाईन ऑफ कोड वरनं किंवा कोडची इफिशियन्सी सांगू शकते खरं तर. डिपेंड्स असते इफिशियन्सी कुठल्या प्रकारचं टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती की इफिशियन्सी द्यायला. इफिशियन्सी मी सरांचं नाव घेऊ शकत नाही पण दीपंकर मित्र आहे माझा त्याचं नाव घेऊ शकतो. दीपकरची इफिशियन्सी तुम्हाला बघायची आणि तुम्ही त्याला करायला लावलं HTML तर दीपाची इफिशियन्सी काय बघणार तुम्ही? दीपाला तुम्ही त्या लेव्हलची टेक्नॉलॉजी दिली की ज्याच्यात तो मास्टर पण आहे आणि त्या टेक्नॉलॉजी त्याला काहीतरी सिद्ध करायला मिळालं. तुम्ही त्याला फॅक्टोरियलचा प्रोग्राम करायला लावलात सी मधनं किंवा त्याला एखादा जावास्क्रिप्टचा कोड लिहायला लावलात पॉपअप दाखवायचा किंवा गेम बनवायचा तर त्याची इफिशियन्सी त्यात येणारच नाही ना. काय त्याला ऐकीचा कोडच दिला नाही तुम्ही त्याला करायला. काय केलं बघितलं मी तुम्हाला हे मी पण तुम्हाला पण अलाउड केलं होतं बरं का. कारण मला येत नाही. माझ्या लक्षात मग तुम्हाला हे अलाउड केलं होतं मी नेटवर सर्च करा.
पण मला असाइनमेंट कम्प्लीट करून पाहिजे अशी. एवढंच आता तुम्हाला फील्ड जरा जास्त सांगितलं मी दोन. आणि डेटाबेसमध्ये आता इथनं अपलोडच्या पुढं डेटाबेसमध्ये काय काय न्यायचं होतं बाबांनो. तर आपल्या डेटाबेसमध्ये फाईल नेम म्हणजे जो पूर्ण पाथ होता तो पाथ कशात बनवला होता आपण. अपलोड पाथ कशात आपल्या न्यू पाथ मध्ये स्टार न्यू पाथ हे व्हेरिएबल डेटाबेसमध्ये एका कॉलमला न्यायचं होतं. आणि अशाच एक युजर स्टाफ नेम नावाचा टेक्स्ट बॉक्स, मोबाईल नंबर नावाचा टेक्स्ट बॉक्स आणि ती फाईल नेम आणि आयडी, ऑटो इन्क्रीमेंट झालेला आयडी, अशा 4 फील्ड तुम्हाला डेटाबेस मध्ये न्या म्हणलं होतं. आता तुम्हाला टेक्स्ट फील्ड नाही डेटाबेस मध्ये नेता आहे ना. इथून खाली अपलोडेडच्या मध्ये इथं तुम्ही एसक्यूएल कमांड बनवणे. एसक्यूएल कमांडचं म्हणजे ते सीएमडी डॉट कमांड टेक्स्ट आणि कमांड कनेक्शन पॅरामीटर्स 4 पॅरामीटर सेट करायचे होते आणि 4ही पॅरामीटरच्या व्हॅल्यू पैकी 2-3 व्हॅल्यू तुम्हाला टेक्स्ट बॉक्स मध्ये मिळणार होत्या आणि एक व्हॅल्यू फक्त तुम्हाला ह्या व्हेरिएबल मध्ये होती. इक्वल टू ह्या व्हेरिएबलचं नाव द्यायचं होतं. सिंपल. ते जमणार नसलं तर तुम्ही लांब आहे अजून, तुम्ही 8व्या असाइनमेंट पर्यंत आलाय, तुमचं बेसिकच आहे. आय होप त्यांचं सीईसीपीपी अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यांना मी नाही काय बोलत, ते नवीन नवीन जॉईन झाले. जुन्या पोरांना आता ह्याच्यावरनं त्या असाइनमेंट जमायला पाहिजेत एवढं शिकवल्यावर. आता हा दाखवतो तुम्हाला मला कुठं पाहिजे होतं. झाली असाइनमेंट काय तर केलंय ना सगळं. मग मस्त होतं. रार बनवलेली जास्त बेटर.